तर नक्कीच खूप 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 छान असतात. तर आता जे आहे सकाळचे वाजलेले आहेत 9:30-10 आता झाले. 9:30-10 नाही, 8:30 पावणे 9 असे झाले असते ना. आणि आताच व्लॉग दुसरा स्टार्ट केला, एक व्लॉग एडिट केला मी, ते अपलोड करायचं आहे. आणि काना मागे थांबलाय बघा. सो असंच. आणि 2 पार्ट तर करायचे म्हटलं मी. काय पण त्याला काय म्हणाले मी कळ ना, ते का काढायला त्याच्यामुळे चिडचिड करायला. आता हाणलास की हाणते बघ, शांत बसायचं. लय हाणते तरी बाबा, खोपा खोप लागते. आणि असंच व्लॉग कंटिन्यू करा. बघते जेवढं होईल तेवढं शूट करते मी. आणि चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या केलं नसेल तर नाही. ते माझी आंघोळ वगैरे झाली होती आणि लाईट थोडीशी कमी पडत होती, कारण घरी कसं असतं ना, मी 2-3 लाईटी वगैरे लावून असतात, पण तिथे जे आहे ते एकच लाईट होती. नंतर इथे जे आहे ते मस्त आमचे महादेव पार्वती तयार झाले होते लग्नासाठी. त्यांना मस्त असं तयार करून मी ते मंडपापर्यंत आम्ही घेऊन आलेलो होतो. महादेवाची तयार करण्याची जबाबदारी आमच्याकडे होती आणि पार्वतीची वगैरे तेच त्यांच्या घरी त्यांची तयारी चालत होती. तयार वगैरे केलं आणि नंतर इकडं आलो मंदिराकडे. तर इकडे जे आहे ते शिवकथा चालूच होती. झाल्यानंतर आम्हाला शेवटी लग्न लावायचं होतं. तर लग्न वगैरे लागलं आणि शेवटी जे आहे ते आरती वगैरे चालू होती, गाणं वगैरे गायला देवाचे जे आहे ते चालू होते. सगळे मस्त असे नाचत होते. काना पण जे आहे ते मस्त असा एन्जॉय करत होता. तर आरती वगैरे झाली चालू, सगळ्यांनी आरती वगैरे चालू केली, आरती वगैरे केली आणि मी घरी पण आलो. आणि घरी आल्यानंतर सगळ्यांचे वगैरे डान्स वगैरे चालू झाले होते. जेवण आमचं संध्याकाळून 5ला होतं, सो तसं झालं होतं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हा दिंडीचा व्लॉग आहे. मी दिंडीचा घेतला होता, थोडीशी क्लिप घेतली होती. त्याच्यानंतर मी काही शूट केलं नाही. नंतर मी वापस पण लातूरला आले, कारण पप्पा न्यायला आले होते. सो मी वापस लातूरला आले. शेवटी एक रात्री क्लिप घेतली होती भैया आणि आम्ही रात्रीनं मस्त असं खायला वगैरे आणण्यासाठी गेलो होतो. चला भेटूया तोपर्यंत बाय.